नमस्कार बाळांनो. तर आज आपण कोणत्याही संख्येचं वर्गमूळ अतिशय जलद गतीने कसं काढायचं ते पाहणार आहोत. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 1 ते 9 पर्यंतची वर्गसंख्या माहित पाहिजे. त्याच्या एकक स्थानी जो अंक येतो त्यानुसार आपण अतिशय जलद गतीने वर्गमूळ काढू शकतो. तर काय करायचं बघा, जी काही संख्या दिलेली असेल तुम्हाला त्याची 2 भागात विभाजन करायचे. त्याच्या शेवटी जो अंक असेल तो एक आहे 1 आहे. मग 1 हा कुठल्या संख्येच्या वर्ग शेवटी येतो तुमच्या 1 आणि 9च्या. तुमचा शेवटी काय येणार 1 किंवा काय येणार आहे 9 येणार आहे. त्याचा पुढला अंक घ्यायचा दशक स्थानचा. इथे काय दिले 24 दिले. मग 24 कोणत्या दोन संख्येच्या दरम्यान येतो तुमचा 4 आणि 5च्या. तर यातली लहान संख्या घ्यायची नेहमी. लहान संख्या कुठली तुमची 4. आता पुन्हा प्रश्न पडतो की 41 घ्यायचं की 49 घ्यायचं. तर अशा वेळेस काय करायचं, जो काही नंबर राहिलाय आपल्या इकडचा 24 म्हणजे 24 राहिलाय, तो कुठल्या वर्ग संख्येच्या जवळ येतो तर 5चा येतो. म्हणजे 5 ही संख्या मोठी आहे का लहान आहे तर मोठी आहे. त्यानुसार तुमचं संख्या कुठली आली ती 49 आली. येते लक्षात. अगदी त्याच पद्धतीने आपण 4096 देखील वर्गमूळ काढू शकतो. सेम पद्धतीने जायचं विद्यार्थी मित्रांनो. काय करायचं आपल्याला, शेवटी बघा 2 भागात विभाजन केले. शेवटी काय आले 6. 6 कुठे येतो तुमचा, एक तर 4चा येतो किंवा 6चा येतो. म्हणजे आपण 4 आणि 6 दोन्ही संख्या लिहून घेऊ. नंतर काय चेक करायचं, हे 40 जो नंबर दिलाय हा 40 नंबर कुठल्या दोन संख्याच्या मध्ये येतो तर 6 आणि 7च्या मध्ये येतो. त्यामुळे काय करायचं, लहान संख्या म्हणजे येईल 6. इथं पण काय येणार तुमचं 6. नंतर काय चेक करायचं, 40 जो अंक आहे तो कुठल्या वर्ग संख्येच्या जवळ येतो तर कुठला येतो तो 6च्या येतो. मग 6 आणि 7 मध्ये लहान संख्या कुठली आपली 6 होती. त्यामुळे काय येणार तुमचं 4096 वर्गमूळ किती येणार आहे तुमचं 64 येणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही 5476 वर्गमूळ काढायचे आणि कमेंट करून सांगायचे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.